महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी आता राज्यात जोरदारपणे सुरू झालेली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता मोर्चे बांधणीला गती आलेली आहे। फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचं गाव असलेल्या तरडगाव या गावामध्ये आपण आता आलो आहोत। इथल्या लोकांमध्ये काय चर्चा आहे, पुढचे आमदार आता कुणाला बनवायचे, आमदार दीपक चव्हाण यांच्या कामाबद्दल आता समाधानी आहात का, हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत। आता तरडगाव या गावामध्ये आलो आहे, जे गाव आमदार दीपक चव्हाण यांचं होमग्राउंड आहे। इथल्या लोकांबरोबर आपण आता चर्चा करणार आहोत। काय भावना आहेत लोकांच्या मनामध्ये आपण आता पाहणार आहोत। काय वार कुणाचा आहे आता? वार कोणाचा? दीपक चव्हाण होय, तू तरीच म्हणलं मगाशी तरी पण दीपक चव्हाण एकच की एक नाही वेगळा आहे। आता सध्या तरी आमदार दीपक चव्हाण घड्याळात आहेत। दीपक चव्हाणच दीपक चव्हाण सध्या घड्याळात आहेत। हो, घड्याळच की वार कुणाचा आहे? घड्याळच वार घड्याळाचं, पवार साहेबांचं नाही, आता दीपक चव्हाणच। बर, आमदार साहेबांनी कामं केली गावामध्ये? केलीत की। काय काय केलं? सगळ्यात रस्ते केलं, बाथरूम, पाण्याची स्कीम केली, फिल्टरचं पाणी, रानातल्या शेतीतल्या पाण्याचं केलं का? त्यांची चालू आहे आता रामराजातर्फे। शेतीतलं पाणी कशाने भिजतं इकडचं? कॅनल। कुठला कॅनल? वीरधरा, वीर दोंबल कवडी म्हणा, दोंबल का वीर इकडचं? दोंबल कवडी, दोंबल कवडी का वीर? दोन्हीचं पाणी। त्याच्यामधलं चाललंय नीरा देवतर, त्याचं कोणी केलं? महाराज साहेब। नीरा देवतरचं कोणी केलं? महाराज साहेब। महाराज साहेबांनी। आणि रणजितदादांनी त्यांनी पे आणले का आता? त्यांनी आणले। आता तरडगावला फायदा का त्याचा? आहे की। मग यंदा मतदान कोणाकडे आहे? आता ते सांगू शकत ना, ज्या वेळेला तेव्हा सांगा, जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगायचं, आता नाही सांगत। आता नाही सांगू शकत। कुणाचं वार आहे यंदा? वार कुणाचा यंदा? भाजपचं। कशामुळं? म्हणजे ते जे चांगलं काम करते मी वैयक्तिक सांगतो, जे चांगलं काम करते ते, जी देशाची सेवा चांगली करते त्यांचं वार चांगलं आहे। देशाची सेवा करून आलो 24 वर्ष झाली। 24 वर्ष सेवा केली, रिटायर होऊन बी 24 झाली। रिटायर होऊन बी 24 झाली, म्हणजे पहिली 24, तुमची 24 आणि भरती व्हायला 16, 18ला वर्षी 18ला भरती झाला, 24, 24 आणि 18, आणि वार भाजपचं। कशामुळं? म्हणजे जो चांगला काम करेल, जो आमच्या मिलिटरीसाठी जो चांगला काम, देशासाठी चांगलं काम, देशासाठी चांगलं करेल त्याचं वार। फक्त हे जर आमच्या टाइमात जर असतं का तुम्हाला पाकिस्तान माहिती झालं नसतं, कुठेही माहित झालं नसतं। फक्त आमच्या वेळेस पाहिजे होतं। पाहिजे तुमच्या वेळेस कडक नव्हतं एवढं? कडक नाही, हे चोर होतं सगळं, चोर होतं। आता मोदी आहे त्यामुळे अजिबात चोरून देत नाही कुणाला काय। आणि सीमेवर येतं तिकडे स्वातंत्र्य दिन साजरा करायला सीमेवर आणखी वर्ण 2000 देते। आणखी ही 2000ची आम्हाला नाही करत, आम्हाला पेन्शन आहे। सीमेवर चांगलं काम करतं म्हणून सैनिकांना ताकद देते। आम्हाला पैसे पण ते 4 वर्षाचं केलंय आता काय? काय 4 वर्षाचं ही फक्त तुम्हाला माहिती। हा, जो फिजिकल राहील हा तो पक्का राहणार, त्याला ठेवणार। आणि जो म्हणतो बापाचं लगीन लागलंय तर 5 ट्रॅक्टर घ्यायचं, ट्रेनिंग करतोय, आपली आई घालतो माघारी जातो, ट्रेनिंगला खर्च किती? 4 वर्ष झाले की जा बाबा घरी मग। पण ते का जायचं म्हणतो? हा, त्याच्यात दम नसतो, दम नाही द्यायचा म्हणून त्याला नाही ठेवा। ज्याला तयार आहे त्याला करून द्यायचं, पक्का राहणार, पक्का राहणार। पुन्हा एकदा भाजपच यंदा लागलं इकडे। वारं कुणाचं आहे? वार काय आता सत्तेच आहे ते, सत्तेच आहे ते। महाविकास आघाडी का माहिती? काय सांगता येत म्हणजे सध्याची आहे ती सत्ता। कशामुळं? काय सांगता येत नाही सर। नाही, आता सत्तेचं म्हणताय, कशामुळं? पण काय अजून प्रगत नाही, काय नाही, शेतकऱ्यांचे हाल चालले, शेतकऱ्याचं हाल चाललं ते। बाजरी सगळी भिजती, निसर्ग सरकारनं सगळी बाजरी तुमची वाळवून दिली पाहिजे। निसर्ग साथ द्यायला, निसर्ग साथ देतोय, पाऊस येतोय तर निसर्ग साथ देणार, मग अजून काय साथ दिली पाहिजे? बाजरी भिजून गेली, सगळी बाजरी भिजली, वाळवायची आता पाव उन्हात। ऊन पडलंय की आता? ऊन पडले, पण आता आज पडले, 26 तारखेपर्यंत सांगितलंय, 26 तारखेला सांगितलंय। आमदारांचं काम कसं काय तुमच्या? चांगलं काम आहे। गावात इकडं विकास कामं केली भरपूर, काय काय कामं केली? हा, त्यांच्या कामाबद्दल समाधान आहे। पण आता आमदार घड्याळ का तुतार येऊ? आता बघू काय आमदार, ते आमदार सांगतात तसं, आमदारांना महाराज सांगतील तसं, आमदार सांगतात महाराज जिकडे जातील तिकडे आमदार। वार कुणाचा यंदा? नाही सांगता येत अजून, सांगता येणार नाही अजून। 3 टाइमला तुमच्या गावचा आमदार राहिलं ते, राहिलेत ना, चौथ्यांदा आहेत का नाही? आता काय सांगता येणार नाही। पण ती कुणाकडे आहेत आता, घड्याळ का तुतारीकडे आहेत? नाही, आता ते घड्याळाकडे मग पुढं जाणार, तिकडे जिकडे महाराज जातील तिकडे, जिकडे महाराज जातील तिकडे महाराज जाणार। महाराजांनी तुतारी घेतली तर तुतारी, हो जाणार की। महाराजांनी घड्याळ घेतलं तर घड्याळ। जाणार जाणार। काम केली का तुमच्या गावातल्या आमदारांनी? केलेत की, काय काय केलं? चांगली कामं केली, काय काय केलं?
रस्त्याची कामं केली, रस्ते केलं, इकडं सांगतो तुम्हाला इथं बंधारे बिंधारे केले. बंधारे बांधलं. हो, हो. पण शेतीमालाला दर मिळलं का हो? शेतीमाला दर काय आहे, कमी जास्त ह्याच्यावर अवकेवर हा. दर असतात. दर अवकेवर. आवक वाढली हा. की दर पडतात. माझी खासदारांची दादा इकडे कामं केली नाही काय? माझी खासदारांनी केलेत ती कामं. केली कामं? काय काय केलं? रेल्वेचं काम हा, खासदारांनीच केले. तुम्हाला धरणाचं पाणी आहे का नाही इकडे काय? आहे सरळ की गावला? आपल्याला नाही, बोरकरच्या तांबे धरणाचं पाणी आम्हाला नाही. नाही. नाही मग आता कसं काय? पाणी आम्हाला हे भागाला हा, कॅनलचं पाणी आहे डेव्हलप केलं. आणि इकडे इकडे चाललंय ना, निरा देवदत्त चाललंय ना, चाललंय. त्याचं कसं काय त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. होणार आहे? कुणी आणलंय ते पण? कुणी आणलंय निरा देवदत्त? निरा देवदेव रामराजे. होय. हा, कामं चालू होती का नाही रामराजेंनी आणल्यानंतर? कामं चालू आहेत की. आहे ती का? हो, हो, पण संत गतीने चालले. संत गतीने चालली ती, फास्ट चालली पाहिजे ती, पाणी आलं पाहिजे. आलो पाहिजे. बर, पण नाही, दुसरा बी नाही, तिसरा बी नाही. काय झालं नेमकं? फॉर्म भरला होता पण काय झालं काय माहिती भेटलं नाही. परत आता माझी पोस्ट झाली. 1,000 रुपये तुम्हाला आता समजा दिलं तर कसं काय? मग आता आमदार केला कसं काय? 1,500 भेटलं तर हा, मग मजा राहील की. आणि आम्हाला नाही भेटलं, बऱ्याच लोकांना भेटलं नाही. होय. पैसे नाही भेटले की मत नाही, मत नाही. बरोबर आहे. पैसे भेटले तरच मत. हो. जिथे तिने द्यायला हो. तर कधीपासून भेटते? आजच्या वर्षात मिळाला. ह्या वर्षापासून. यंदा आमदारकीचं वारं कोणाचं आहे? कुणी तुम्हाला 1,500 मिळवून दिलंय? त्यांनी दिलंय आम्हाला. आमदारांनी मिळवून दिलं, 1,500 मिळवून दिलं. आता सुरू झालं का मिळायला लागलं? त्याच्या अगोदर नव्हतं मिळत. आमदारांनी तुमच्यासाठी चांगलं केलं. हो, केलं. मग आता आमदार पुन्हा एकदा आलं तर चालतंय. चालतंय. तुमच्यासाठी आलं पाहिजे, तुमच्यासाठी काम केले त्याने अपंगांसाठी. केलं. होय. काय नाही वारं कुणाचं आहे यंदा? काय सांगू शकत नाही. एवढं सांगू शकतच नाही. कशामुळं? तुतारीचा आहे का गाड्याचा आहे का कमळाचा आहे? कमळाचा आहे का तुतारीचा आहे का गाड्याचा आहे? हा? बघू अजून काय म्हणजे आता पंचगणात बघायचं काय? आमदारांनी काय कामं केली का सध्याच्या? काय काय केलं? बंधाऱ्याचं केलं ते. अजून कोण आमदार व्हावं असं वाटतं? किती एक आमदार आहेत ते माहित आहे का तुम्हाला ह्या गावचं? किती फक्त माहित आहे का? कामं केली का त्यांनी? कामं केली का? काय केलं हो कामं? तुमचं काय केलं काम? घरकुल मिळलं तुम्हाला? बांधलं का? दुरुस्तीत बसवलं. दुरुस्तीत बसवलं. अजून राहिले का? दुसरं काय राहिले आता? दुसरं काय आता आम्हाला जागा नाही, काय नाही. जागा नाही तुम्हाला? स्वतःची आहे पण कुटुंब बसत नाही. लय आहे कुटुंब आमचं. कुटुंब किती आहे? कुटुंब सगळं कमीच तरी आपलं कुटुंब जास्त आहे. हा, आपलं 50 घर आहे. कोणाची गुरं? तुमचे? काय जागा नाही ती भट्टीवर गेले. भट्टीवर गेले? कामाला आहे. बाकीच्याला घरकुलं? बाकीच्याला 2-3च बसले. 2-3च बसले. हा, तुम्हाला नाही आलं? दुरुस्तीत आहे. दुरुस्तीत आहे. आणि बाकीच्याला घरकुलं घ्यायची त्या? नाही राहिलंय अजून. गाय राहण्याची जागा आहे गावाला? हा, गाय राहण्याची जागा आहे का? असं काहीतरी आपलं चाललंय परत ना. आहे का? असं बघू आता. हा, आमदारच्या मागे लागलो आम्ही. लागलाय का? काय म्हणते ते आमदार? आमदार म्हणते तर आपलं बघतो तो थांबा जरा. थांबा जरा, कोणाला झाल्यावर बघू. बस यंदा काय वारं कोणाचं आहे कुठले बघतो आमदार किती? आमदार किती वार आता आमचं दीपकराव चव्हाण साहेब कशामुळं? आहेत का मग झाले भरपूर भरपूर कामं झाली. काय काय झाली? सगळं बांधाऱ्याची सगळी गावाच्याकडे व्यवस्थित काम झाले. गावाच्याकडनं व्यवस्थित झाली. गाव लय मोठं आहे तुमचं, कामही भरपूर झाली म्हणताय. पण आता संधी मिळणार का? मिळणार की. कशातनं मिळणार? मिळणार 100%. गाड्या का तुतारी? आता तुतारीत मिळणार. तुतारीतनं? तुतारीतनं घेतली तरच, गाड्यात नको आहे. नाही हो, ते आता तुतारीत जात्याला असं आम्हाला पण वाटते. आणि त्यांनी पण तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुतारीत जावं, जाऊ दुसरीकडे नाही कुठं, नाही. आणि विकास कामं पुन्हा करावी ते, हो, पुन्हा चौकार हाणावा त्यांनी. 100%. होय, 100%. पत्रंची दादांनी पण कामं केली इकडं. ती आता शेवट जनता ती घेणारच की. पण दुहंबल कवडीचं पाणी आलं नाही तुम्हाला, निरादेव उदरचं पाणी एवढ्या काळात आलं नाही.
आता कसं काय त्याचं ते जे प्रकल्प होते ते कोणी आधी राबवले सगळे जनतेला राबवलं त्यांनी, पण कामं कोणी केली? काम यांनी तर आमदारांनी केलंच पहिल्यापासून. आता 15 वर्षात ते केलं आणि इथून पुढे बी करणार आहोत. पाणी आलं नाही तर डोला अजून येईल नाही आलं तरी कवा यायचं आता? येईल आता संपत आलं तिसरी टर्म, येईल आता 4थ्या टर्मला येईल. 4थ्या टर्मला पाणी आणायचं 100% येणार. होय. काय यंदा कुणाचं आहे वार? वार कुणाचं आहे इलेक्शनचं? आम्हाला काय कळायचं? आमदारकी लागली आता. आमदार कोण आहेत ते तर माहित आहेत का आपलं? चव्हाण साहेब. तुमच्याच गावचं 3 वेळा आमदार झालते. गावात कामं कशी काय केली? चांगली केली. काय काय केलं काय सांगता येणार नाही ते. आता उभा राहते का पुन्हा? काय माहित नाही. उभा राहील तर मत द्यायचं मात्र का नाही? काय चाललंय मग? वार काय म्हणते आमदारकीचं? काय आता आपल्याला काय माहिती. आता लोकमत आहे. लोकमताचं काय आहे? काय सांगता येत नाही आपल्याला. तुमच्या गावचा एकच झाला का? झालं काय काय झालं? काय झालं आता आपल्याला काय. आम्ही आई मळ्यात राहिलो. मळ्यात राहायला. मळ्यात एकच झाला का? काय काय एकच झाला मळ्याचा? हा, आमदार कोण आहेत आपलं माहित आहे का? कोण? कसं काय कामकाज केलं त्यांनी गेल्या 15 वर्षात? आता उभा राहतंय का? उभा राहतंय का आता? अजून काय माहित नाही. काय आता वारा असेल तसं काय चालणार? कसं चालणार? कसं असेल तसं ना. आता कसं कोण आमदार आहे आपलं फलटणचं? फलटणचं दीपक चव्हाण. कामकाज कसं काय त्यांचं? कामकाज चांगले. काय काय कामं केली त्यांनी? भरपूर गावाचा विकास. तालुक्याचा केला. 2 तालुक्याचा. 2 तालुक्याचा केला. फलटणचा केला, कोरेगावचा केला. भरपूर केला. त्यात लय कोणत्या तालुक्याचा केला? नाही तसं नाही. दोन्ही तिकडला बी केला, इथला बी केला. उभं राहतंय का आता? आता काय माहिती काय होते अजून माहिती नाही. तुमच्या गावात असतं का इकडं आमदार? आमदार सारखं असतं का इकडं? त्यांचं गावच आहे म्हणल्यावर असणार. मुक्कामाला इकडं काय काय करायचं राहिले अजून? काय नाही. सगळं झालं. आमदार झाल्यापासून आमच्या गावात सगळं झालं. सगळं झालंय. सगळं झालंय. काय आणखीन काय नवीन निघल की होईल परत. गावाला पाणी आलं का? भरपूर पाणी. धरणाचं पाणी आलं का? धरणाचं पाणी बी येतं या. कंच्या काय आता येतं ते वरल्या काय ते 2 बलकवडीचं पाणी येतं. 2 बलकवडीचं येतं या. हो. आणि निरादेवदरचं काय? निरादेवगडचं बी आता येतं. कॅनेल चालू आहे काम. हाय का चालू? हो आहे ना चालू. कुणी केलंय ती? आमदारांनीच केलं. आमदारांनीच केलंय. हो मग काय. आमदारात उभं राहतंय का? राहणार इथं मिळालं तिकीट तर राहणार. कशातनं राहणार? काय आता कोण आणतो कशातनं राहणार? कशातनं राहणार ते माहित नाही. नाही राहिलं तर त्याला देणार तुम्ही. त्यांना देणार. तू तारीतनं राहून द्या. कुठं का राहणार? कशातनं राहून द्या. नाहीतर अपक्ष राहून द्या. दीपक चव्हाणालाच मतदान सगळ्यांचं. तुमचं सगळ्यांचं होणार आहे. होय. तुमचं कसं काय? तुमचं बी तीच. कशातनं राहून द्या. कशातनं राहू द्या. काम काय राहिली का नाही तिकडून? कायच काम राहिलं. अजिबात भरपूर केले. भरपूर केलंय. तसं नाही. सगळे सभा मंडप झाल्यात. रस्ते सगळं झालं. सगळं झालंय. काय शिल्लक शिवलं नाही. तर बाकीच्या गावांना दिलं नाही की मग? सगळ्यांना दिलं. सगळ्या गावांना. सगळ्या गावांना. तुमच्याच गावाला दिले? नाही सगळ्या गावांना सगळ्या गावांना वाटून दिले. वाटून दिल्या. वाटून सगळ्या ज्या भागात ते आहेत त्या भागात सगळ्या केल्या. सगळे केले अगदी. कसं शेवटी जनते होय माणूस आता पावला गेले बुद्ध बदलतात. पावलं गणित बदलते. बदलते माणसाचं पहिली नीतिमत्ता राहिली नाही. नीतिमत्ता राहिला का? नाही. आज कोणी सांगू शकत नाही. आज काय सांगू शकत नाही. आमदारांनी कामं केली का? आमदारांना काय आपली पद्धती केलेली. हा. आता कसं कुणी असलं विरोध काय म्हणणार नाहीच काम केली. नाही केली म्हणणार. आहे का? बरोबर. आता आमदार उभा राहत नाही मग. नाही आमचं 100% मिळणार. 100% मिळणार. पण कशात ना मिळणार की तुतारीत नाही. आता ती तुतारी तुतारी तर कशा काय होईल ती जाईल नाहीतर अपक्ष. तिकीट मिळणार. 100% तिकीट मिळणार. मिळणार. फिक्स मध्ये कशामुळे तिकीट मिळणार? मिळणार की कसं आहे आता त्यांनी आता पण इलेक्शन सगळी लढलेत ना. सगळी लढले ते. हा. पण जी आहेत का ना सत्ताधारी माणसं मग जाणार का? जाणार. राजगटाचं राजगट ठरवतील ती. पण काय ठरवतील त्यांनी? जी ठरवली ती तू तरी का गड्या का अपक्ष?
राजे म्हणतील ते कशामुळं काम आहे त्यांचं काय काम आहे ते पाणी आलं का तुमच्या गावाला धरणाचं काय कॅनलचं कंच्या कॅनल चालू आहे आपलं खाली लांब गेलाय लांब गेलाय तुमच्या गावाला कसं पाणी भरपूर पाणी आहे वर्षभर कमी नाही विकास कामे बिले आहे ती त्यामुळे पुन्हा आमदार दीपक चव्हाणच काय म्हणते वार तो म्हणतील तो निवडून येणार रामराजे महाराज म्हणते उमेदवार निवडून येणार काय त्यांनी तुतारी घ्यावी कशाला घ्यावं का अपक्ष भावना आहे हा तुतारी घ्यावी परंतु हा जरी घड्याळाकडून उभे हा तरी देखील मतदारसंघामध्ये आता पहिल्यांदा त्यांना निवडून यायला अजिबात अडचण नाही 100% निवडून येणार होय की गेले 15 वर्ष त्यांचा मतदारांशी असलेला संपर्क मतदारसंघामध्ये हा एकूणच सर्वसामान्य जनतेशी त्यांचा असणारा व्यवहार वाढतो हा त्यामुळं आमदार परत निवडून यायला कसलीच अडचण हा आता विकासाचं म्हणाल तरी करडगावमध्ये हा 15 कोटीची स्कीम झाली त्यामुळे कशाची पाणी पिण्याच्या पाण्याची त्यामुळे पिण्याच्या पाण्याची करडगाव कसली झाली ते लाडकी बहीण योजना राबवली त्यांना शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले त्याचं कसं काय कसं आहे त्याचा फायदा हा तुमचा प्रश्न अडचण येते जर ते महायुतीकडून राहिलं तर त्यावर फायदा त्यांना होणार आणि मी असतो पण ते कुठूनही राहील त्या तरी देखील अडचण लाडक्या बहिणीचा फायदा त्यांना होईल फक्त तरी देखील हा म्हणजे त्याचा आपण तुतारीकडे गेल्यावर कसं होणार मला सांगा नाही मग म्हणून मी अगोदर त्यांना सांगितलं की जरी ती कुठूनही राहिला ते तुतारीकडून राहिले किंवा सगळ्या हा तरी फलटणमध्ये तुम्हालाही कल्पना आपल्या सर्वांना की फलटणमध्ये राजकीय पक्षांपेक्षा ज्याला आपण म्हणतो गट म्हणजे आत्तापर्यंत आपण राजे गट त्यामुळं राजे गट या नावावरती म्हणजे आजही महाराजांच्यावर लोकांची बाबांचं मतदारांची असेल 1992 मग 95 सारखं महाराज करतील का नाही ते आपण तर सांगू अपक्ष नाही सांगू शकत पण मला वाटत नाही महाराष्ट्रात अपक्ष राहतील एकतर ते लोकांच्या भावना विचारात घेऊन तुतारी केलं जाते किंवा धन्यवाद आहे आमदार दीपक चव्हाण कशामुळं त्याच्यामुळे विकास कामामुळे तुतारी का गाड्या त्याचा रामराय ठरवते ती सोडून श्रीरामराजे सांगतील ती अपक्ष म्हणले तर अपक्ष तुतारी म्हणले तर तुतारी गाड्या म्हणले तर गाड्या त्या कॅनलचं पाणी आलं का इथं त्यानंतर पाणी आम्हाला यायला लागते आम्हाला लय लांब आहे किती नाही आम्हाला आहे किती लांब आहे इथं 2 किलोमीटर तिथून इकडे कसं काय आलं? आमची किती असं आहे होय. गावाची कामं केली काय आता ही सगळी कामं झाली ते पाणी साचलं इथं गटराचं एवढं साचणार गट्टाच नाही पावसानं साचलंय खड्डे इथं साचू राहिले गटर दिसत नाही गावात काय बंद गटर बंद दिसतात पण इकडं साचलंय पाणी तेवढं साचणार तेवढं साचून द्यायचं पण आमदार दीपक चव्हाण चौथ्यांदा हो